अ, जालना तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहेत, साऊंड आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। उद्याची जी बैठक या ठिकाणी मनोजदादांनी केलेली आहे, या बैठकीसाठी पूर्ण बीड जिल्ह्यातूनच समाज बांधव या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीतूनच एक सरकारला असा इशारा जाणार आहे ही बैठक आहे, बैठकीचं रूपांतर विशाल सभेमध्ये उद्या होणार आहे। प्रत्येक गावामध्ये मनोजदादाचे दूत सर्व जाऊन प्रचार करत आहेत, सर्व तयारी झालेली आहे। पूर्ण समाज बांधव महिला भगिनी या ठिकाणी उद्या ताकदीने उभे राहणार आहेत। गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती, त्याच्या अतिवृष्टीमध्ये यापूर्वी आम्ही काही थोडं जे कामं केली होती त्याच्यात थोडी काही डॅमेज झाले होते आणि रस्ते दुरुस्तीची कामं गणपतीच्या उत्सवाच्या अनुषंगाने हाती घ्यायची होती। कालपासून आम्ही मोठ्या प्रमाणावर डांबरीकरण डोंबिवली विभागात चालू केलं आहे। घरडा सर्कल, कल्याण रोड, त्याच्यानंतर बंदिश हॉटेल वझर आगाव बुमराळा शिवाराच्या मधोमध या ठिकाणी बुमराळा शिवारामध्ये आणि आपण पाहतोय हे जे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, यामुळं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या सोयाबीनचं पीक अक्षरशः नष्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब, जून महिन्यामध्ये आम्ही पेरण्या केल्यात आणि त्यानंतर 25 ते 28 जून दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। साधारणतः 51,000 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि 51,000 जे लाभार्थी आहेत त्यामध्ये 21 ते 65 वयोगटामध्ये न बसणारे असे 12,000 लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत। त्याची सध्या पडताळणी सुरू आहे। पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे।